पुढील आपण महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत की पॉलिटीवरचे प्रश्न कसे होते. तर बघा, आपण जे पेपरचं अनालिसिस घेतलं की ते फक्त 1 तास 40 मिनिटाचं अनालिसिस आहे. त्याच्यामध्ये बघा आपण पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की कलमं पाठ करा. कोणती करा? तर बघा ह्या पेपरमध्ये पण सरळ आपल्याला दिसत आहे की कलमावरती प्रश्न विचारलेच आहेत. म्हणजे जर आपल्याला परीक्षेची मागणी कळली असती ना की मागणी काय होती, तर त्या मागणीनुसार आपण डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचत होतो. तर हिस्ट्री मी कसं म्हणेल तर हिस्ट्री इझीच होता आणि पॉलिटिक्ससुद्धा इझी प्रकारचाच पेपर असल्याचं दिसून येतं. 2-3 प्रश्न फक्त अवघड होते. तर बघा 13पर्यंत मार्क मिळवायला पॉलिटीमध्ये काहीही हरकत नव्हती. तर बघा पहिलाच प्रश्न काय विचारला बघा. प्रत्येक परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. कंबाईन प्री जर तुम्ही मागील सिलेबस चेंज झाल्यापासून पेपर काढले तर DPSP वरती प्रश्न विचारलेलाच आहे. तर बघा काय विचारलं, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणती विधान योग्य विधाने ओळखा असं विचारलंय. ती गैर न्याय प्रतिष्ठा आहेत, बरोबर आहे. त्यानंतर काय बघा, त्यांना नैतिक व राजकीय आधार आहे, बरोबर आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात, तर नक्कीच मित्रांनो ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देत असल्यास दिसून येतात. आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत, तर आवश्यक आहेत. बघा प्रत्येक ठिकाणी की आपल्या जी योजना दिसतात शासनाच्या, उदाहरण द्यायचं झालं तर मनरेगा योजना, तर लोकांना काम देणं हा आर्टिकल 42 नुसार शासनाचं कर्तव्य असल्यास दिसून येतं. तर आर्टिकल 42 मध्ये म्हणलंय की लोकांना रोजगार वगैरे द्यावा, पण तर त्यानुसार जर द्यायचं असेल तर कायदे केले जातात. बघा महात्मा गांधी मनरेगा ॲक्ट जो आहे तो ह्याच दृष्टिकोनातून केलेला आहे. त्याच्यामुळे ही चारही विधानं कशी आहेत, तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर. त्यानंतर आपण हे कायद्याची गरज असते तर असते असं आपण सांगत आहोत. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा, मूलभूत हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, अशा मूलभूत हक्कावरती प्रश्न विचारलेला आहे. तर बघा काय विचारलंय, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची कलम माहीत तुम्हाला असणं गरजेचं होतं आणि त्याच्यावरच पुन्हा प्रश्न इथं आलेला दिसून येतो. खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही विचारले की 23 मध्ये काय समाविष्ट नाही. तर बघा वाचा, मानवी तस्करी प्रतिबंध समाविष्ट आहे. बालमजुरीचं कलम आपल्याला माहिती 24, कलम 24 नुसार. तर पर्याय क्रमांक उत्तर 2 हे त्याचं उत्तर आहे. तिसरा पर्याय बघा, सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध डेफिनेटली आहे. त्यानंतर सार्वजनिक उद्देशासाठी सक्तीची सेवा हे सुद्धा असल्याचं दिसून येतं. म्हणजे आयोगाने डायरेक्ट कलम 23 वरती प्रश्न विचारलेला आहे. आणि पाठीमागं पण असंच आयोग कंबाईनच्या आपल्या ज्या पूर्वपरीक्षेमध्ये जास्त प्रश्न मी तुम्हाला सांगितलंच होतं की 6 ते 7 प्रश्न डायरेक्ट कलम ह्याच्यावरच येणार आहेत आणि त्याच प्रकारचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येतं. हो का, 23 बद्दलची माहिती आहे आणि कलम 24 बद्दलचा. त्यानंतरचं बघा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 47. आपण सांगितले हिस्ट्रीमध्ये की शेवटचे 4 कायदे, तर पुन्हा इथं रिफ्लेक्शन दिसून येतं डायरेक्ट. तर दुहेरी भूमिका काय बाबा की काय विचारले, तर बघा प्रश्न क्रमांक 53 ए सेटचे प्रश्न आहेत बघा आपले ए सेटचे. 1947च्या स्वातंत्र्याच्या कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत केलेले बदल विचारले की 1947चा जो कायदा होता त्यांनी संविधान जी आपली संविधान सभा होती त्याच्यामध्ये काय बदल झाले ते विचारले. संविधान सभेला ब्रिटिश कायदे रद्द करण्याचा बदलण्याचा अधिकार मिळाला होता का, तर नक्कीच मिळाला होता, करेक्ट आहे. त्यानंतर संविधान सभा ही विधिमंडळ संस्था देखील बनली, नक्कीच बनली. आपण त्याच्यावर खूप चर्चा केलेली आहे. गवा माळवणकर ह्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल बोललेलो आहोत. आयोगाने पुन्हा त्याच्यावरती PYQ विचारलेले आहेत. बघा सभा विधिमंडळ म्हणून कार्य करत असताना तिचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे आयोगाने तिथं बघा इथं आपण राजेंद्र प्रसाद करेक्ट करून घेतलंय, पण तिथं रवींद्र प्रसाद दिल्याचं असल्याचं दिसून येतं, म्हणून हे पण चूक आहे. आणि त्याचं उत्तर 1 आणि अ आणि ब असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर बेसिक माहिती काय आहे बघा, त्या सभा विधिमंडळ म्हणून कार्य करत असताना तिचे अध्यक्षपद राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होते, हे विधान चूक असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे आपल्याला 2 माहिती आहे की राजेंद्र प्रसाद ही घटना राज्यघटनेची जी समिती होती त्याच्या अध्यक्ष होते आणि कायदा मंडळ म्हणून जर करत असेल तर गवा माळवणकर, हे मी IMP नाव असल्याचं तुम्हाला सांगितलं होतं आणि ते इथं आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन दिसून येतं. त्यानंतरचा बघा पुढील प्रश्न काय विचारला आहे की राज्य लोकसेवा आयोग सदस्याची बडतर्फी, हे
राज्य लोकसेवा MPSCचे जे सदस्य असतात त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि काय विचारला आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना काढून टाकता येते, उच्च न्यायालयाची चौकशीनंतर काढून टाकता येते का. आपल्याला आपण ते पाठ केलेलं आहे की MPSCचे जे सदस्य असतात त्यांना राष्ट्रपती काढून टाकतात आणि उच्च न्यायालयाची नसून सर्वोच्च न्यायालयाची चौकशी नंतर राष्ट्रपती काढून टाकतात. त्यामुळे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे डायरेक्ट प्रश्न होता, इझी कॅटेगरीमधला हा प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा काय विचारतात ते. आता प्रिॲम्बलवरती पुन्हा एकदा प्रश्न आल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रिॲम्बलवरती तर काय की भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातून घेतलेले आहे, तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. हा डायरेक्ट PYQ आहे. आयोगाने ह्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे थेट आपल्याला माहिती आहे की अमेरिकेच्या संविधानातून आपण ही तरतूद घेतलेली आहे. त्याच्यामुळे हा सोपा प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा काय विचारला आहे. हा तर हा प्रश्न बघा आपण अपेक्षित एवढा आयोग आजपर्यंत जाईल एवढं आपण प्रिडिक्ट केलेलं नव्हतं. आपण फक्त काय म्हणत होतो, पंचायत संबंधीची कलम विचारात घ्यायची आणि ते पाठ करायचे. पण सोपा प्रश्न होता तसा. तर बघा सरपंच उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव ह्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. काय सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांनी सहीने प्रस्तावित सूचना कोणाला द्यावी लागते, तर तहसीलदार यांना द्यावी लागत असल्याचं दिसून येतं. तर सुरुवात काय असते बघा, 1/3 तहसीलदार निवेदन द्यायचं, सूचना सदर कोणाला सादर करायची असती तर तालुक्याचे तहसीलदार यांना असते. आणि निर्णायक टप्पा काय असतो, तर तहसीलदार काय करतात विशेष सभा घेऊन त्याचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. हे एवढं आपल्याला माहीत असणं गरजेचं होतं. आणि हे तहसीलदारपर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकला असता. कारण इतर पर्याय जर पाहिले असते तुम्ही तर जिल्हाधिकारी नाही ग्रामसेवकला एवढी पॉवर देता येणार नाही असं आपण ठरवून ते पर्याय कट केला असता. आणि चौथा पर्याय काय होता, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हे पण उत्तर नसल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण बघा मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदचे सचिव असतात. पण काय प्रॉब्लेम काय माहिती का, तर ते महसूलच्या अधिकाऱ्यांना जास्त पॉवर असतात. त्यामुळे आपण तहसीलदार ह्या उत्तरापर्यंत पर्यायापर्यंत पोहोचू शकलो असतो. त्यामुळे हा पण प्रश्न आपल्याला सोपा दिसून येतो. तर बघा कमेंट बॉक्स एकदा मी बघून घेतो. तर सर्वांना गुड आफ्टरनून. सर बेसिकपासून तयारी करायची तर बॅच तुम्हाला ते लिंक दिलेली आहे बघा सह्याद्री IAS अकॅडमीची. तर ते त्याच्यानुसार तुम्ही ते पहा. त्यानंतरचं बघा हा प्रश्न पण डायरेक्ट कलमावरतीच विचारला आहे. बघा जरी आपण म्हणलो कलमावरती नाही, पण अभिलेख न्यायालय आपल्याला माहिती आहे की अभिलेख न्यायालयाबद्दलचं 129 आणि 215 129 नुसार अभिलेख न्यायालय हे सुप्रीम कोर्ट असतं आणि 215 नुसार हायकोर्ट असल्यास दिसून येतं. तर हा सरळ साधा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे अभिलेख न्यायालय आहे, तर सर्वोच्च न्यायालय. बघा महसूल न्यायालय काय विषय आहे का, काय तर चुकीचं आहे. दिवाणी न्यायालयाचा काय विषय नाही, फौजदारी न्यायालय काय नाही. त्यामुळं कोर्ट ऑफ रेकॉर्ड हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्याची कलमं पण आहेत. आणि हा पण PYQ आहे बघा. 2024 आसपासच प्रीला विचारलं होतं की तिथं प्रश्न कसा विचारला होता की हायकोर्ट कुठल्या कलमानुसार कोर्ट ऑफ रेकॉर्ड असते, तर 215 नुसार असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर 229 215 हे माहीत आहे. आणि काय आहे तर ते गोष्ट आपल्याला माहिती आहे की ते सर्व जे न्यायालयाचे निर्णय असतील ते जतन करून ठेवायचे असतात. त्यानंतरचा बघा पुढील प्रश्न 58 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा तो प्रश्न कशावरती विचारलेला आहे, तर ग्रामपंचायतीचे आर्थिक अधिकार. तर हा प्रश्न आपण वाचन अपेक्षित होतं का, तर एवढं आपण वाचलेलं नसू शकतं. पण लॉजिक जर तुम्ही सरळ वापरला असता लॉजिक, तर हा प्रश्नापर्यंत उत्तरापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकला असता. ग्रामपंचायत खालील कोणते शुल्क वसूल करू शकते. बघा ग्रामपंचायत आहे, प्रत्येक आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहात, माहिती आहे तुम्हाला ग्रामपंचायत. तर त्याच्याबद्दल बस तिकीट शुल्क. आता ग्रामपंचायत आणि बस काय संबंध येऊ शकतो का. ग्रामपंचायत बस तर आपली ST महामंडळाच्या असतात, त्याचं शुल्क ते ST महामंडळाला जाणार. त्यानंतर काय बघा आयकर इन्कम टॅक्स ग्रामपंचायत वसूल करू शकते का, तर नाही आहे. ते पण पर्याय आपण डायरेक्ट काढू शकतो. आणि सीमाशुल्क बघा, सीमाशुल्कचा काय विषय, कस्टमचा तर विषय नाही आहे. पण घरपट्टी हा छोटा कर असतो आणि ती ग्रामपंचायतच वसूल करते. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आणि लॉजिकली हा प्रश्न जरी तुमचा अभ्यास नसता किंवा तुम्ही ते
वाचलं नसलं तरी सुद्धा तुम्हाला हे उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकत होता. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा की पुन्हा आयोगाने काय विचारलं आहे, 12व्या अनुसूचीबद्दल. आपण काय म्हणलं होतं की 12वी 11वी 12वी अनुसूची त्याच्या घटना दुरुस्ती 73 74चं आपण करून ठेवलं होतं. पण त्यांनी काय विचारलं की 12व्या अनुसूचीमध्ये जे 18 विषय आहेत ते कोणते विषय आहेत. तर असा डायरेक्ट त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, पहिलं, संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी कोणते कार्य निश्चित केलेले आहेत. तर शहरी दारिद्र्य निर्मूलन करणे. ओके, बरोबर आहे. त्यानंतर काय, आर्थिक आणि सामाजिक विकासाचे नियोजन करणे, ते पण बरोबर आहे. चर्म उद्योगाचे नियमन करणे, ते पण बरोबर आहे. शहरी वनीकरण, हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय सर्व बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ह्याच्यातून बघा की 12वी अनुसूची, त्याचं 18 कार्य, तर 11व्या अनुसूचीतले आपल्याला 29 कार्य असले, ते सगळं आपण केलेलं आहे. तर हे सर्व बरोबर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे देत आहोत. त्यानंतरचं बघा, विधानसभेचे कलम. काय आपलं कलम पाठ करा, कलम पाठ करा, किती वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा आपल्याला ह्या परीक्षेमध्ये डायरेक्टली दिसत आहे की तेच प्रश्न पुन्हा विचारले आहेत. मागं काय विचारलं, 168 विचारलं होतं. आत्ताच्या 2025मध्ये काय 170 मधली माहिती विचारली होती. 500 सदस्य आणि 60 सदस्य कुठल्या कलमात आहेत. तर ते जर PYQ जर नीट केले असते ना तुम्ही, तर हे 15 पैकी समजा 13 प्रश्न तुम्ही सहज टॅकल करू शकला असता, आणि एक प्रश्न लॉजिकली सुटला असता, आणि एक प्रश्न खरोखरच हार्ड होता, तर तुम्ही 13 किंवा 14 मार्कपर्यंत पोहोचू शकला असता. तर हे बघा काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा निर्माण केली जाते. तर कलम 170. खूप वेळा घेतलेला आहे. प्रत्येक लेक्चर म्हणजे PYQ घेताना आपण हे कलमाबद्दल बोललेलो आहोत, आणि त्याच्यासोबत सुद्धा 168 वर सुद्धा बोललेलो होतो. आपण प्रिडिक्शन सुद्धा सांगितलं होतं की बाबा 79 कलम सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 168 मागच्या वेळी विचारलं आहे, 170 विचारलं आहे, पण आयोगाने पुन्हा 170च विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्या 170व्या कलमाची माहिती आपल्याला माहिती आहे. किमान सदस्य 60 असावे. मागील वर्षीचाच हा PYQ आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. हा प्रश्न थोडा अवघड कॅटेगरीचा किंवा माहीतच नाही अशा प्रकारचा होता. ज्यांनी कुणी मारला तर त्यांचं उत्तर काय आलंय ते त्यांना माहिती आहे. कुठलाही पर्याय लॉजिकली तुम्ही मारू शकत नव्हता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हा प्रश्न जर तुम्ही कीप केला असता तरी चाललं असतं की हे कुणाच्याही वाचण्यामध्ये नाही आहे की ग्रामपंचायत लेखापरीक्षण ऑडिट आणि अपेक्षित काय आहे का ह्या परीक्षेची मागणी. तर ही मागणीसुद्धा ह्या 15 प्रश्नामध्ये फक्त हा प्रश्न बघा तेवढा वेगळा आयोगाने आउट ऑफ बॉक्स जाऊन विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. सिलेबसमध्ये तर आहेच, पण एवढं करणं अपेक्षित होतं का, तर एवढं करणं अपेक्षित नसल्याचं दिसून येतं. तर बघा प्रश्न काय विचारलाय, उपलेखापरीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करण्याच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती मुख्य पंचायती असणे अत्यावश्यक आहे. तर संभाव्य उत्तर बघा आपण 10 देत आहोत, पण आयोग 20 पण देऊ शकतं, कारण ह्याचा सोर्स तेवढा आपल्याला सापडलेला नाही आहे. पण ह्याचं उत्तर आपण सध्या तरी हे पर्याय क्रमांक 1 10 देत आहोत. तर 10चा नियम एवढं आपल्याला मिळालेले आहे, त्याच्याहून आपण हे पर्याय क्रमांक 1 उत्तर देत आहोत. त्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 62 काय विचारला आहे हे लक्षात घ्या तुम्ही की बघा स्थानिक स्वराज्य संस्थावरती, म्हणजे ह्या पेपरमध्ये 4 ते 5 प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेवरच आले आणि ते सोपे होते आणि ते अपेक्षित होतं का, तर नक्की ते अपेक्षित असल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा स्थानिक स्वराज्य घटना दुरुस्ती शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था संबंधी घटना दुरुस्ती हे किती वेळा आपण घेतलेलं आहे बघा की पुन्हा तेच सांगितलं आहे आपण की 73वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती. ह्याच्या पुढे जाऊन आपण काय केलं तर ह्याची सब कलम सुद्धा करून ठेवली होती. अपेक्षित आपण काय ठरवलं होतं की काही जोड्या लावा येऊ शकतं की सब कलम जे आहेत मागच्या वर्षी विचारलं होतं 73व्या घटना दुरुस्तीमधली जी ग्रामपंचायत संबंधी, तर ह्या वर्षी आपण काय म्हणत होतो की अर्बन बॉडीज विषयीची प्रश्न त्याच्या जोड्या लावा येऊन, पण आयोगाने सोपा प्रश्न कसा विचारला की डायरेक्ट घटना दुरुस्ती विचारून टाकली, तर ते 74वी घटना दुरुस्ती असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं बघा 63वा प्रश्न पुन्हा ह्या प्रस्तावनेवरती प्रिॲम्बलवरती हा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न काय योग्य कथन विचारलेला आहे. अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देशपत्र दुरुस्ती करता येते काय, हा प्रश्न केशवानंद भारती
खटल्यात उपस्थित झाला, हे वाक्य 100% बरोबर आहे, उपस्थित झालेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर पुढं काय विचारतंय बघा, 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देशपत्रिकेत दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर हे पण वाक्य बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे, पुन्हा पुन्हा आपण ते पाठ केलेलं आहे की 3 शब्द टाकले होते. कुठले 3 शब्द बघा, हे समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता, हे 3 नवीन शब्द प्रस्तावनेत जोडण्यात आले होते. आणि ते कुठल्या घटनादुरुस्तीने, तर 42व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे चर्चेत असल्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न विचारणं एक अपेक्षितच होतं आणि त्याच्यावरती पुन्हा प्रश्न आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा बघा, केंद्र राज्य संबंध भाग 11 बद्दल हा प्रश्न विचारल्याचा आपल्याला दिसून येतं. किंवा कलमाच्या पुन्हा ह्या कलमावरती बघा, की आपण म्हणलो 6 ते 7 प्रश्न कलमावरती येतील, पण ह्या पेपरमध्ये जरा थोडा आकडा कमी केला आहे की डायरेक्ट कलमावरती किती 4 ते 5 प्रश्न आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर जोड्या लावा विचारलेला आहे. काय बघा की 256 कलम काय आहे बाबा त्याचं, तर ते माहिती आहे आपल्याला. काही प्रकरणामध्ये राज्यांना केंद्रीय नियंत्रण असते. 257चं काय, तर राज्य केंद्राचे दायित्व, हे माहिती आहे. आणि बघा 258A घटना दुरुस्ती क्रमांक 7 नुसार हे कलम टाकलेलं आहे. आणि त्याच्यावरून जर आपण पाहिलं असतं की भारताबाहेर बघा, केंद्राकडे सोपवण्याचे अधिकार जे आहेत राज्यांचे, केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्याचा अधिकार, हे 7वी घटना दुरुस्ती 1956 साली हे केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही जर 4 जोड लावला असतं तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकला असता. तर हे कलमाची माहिती आहे बघा. 56 संसदीय कायद्याने पालन करणे सुनिश्चित दायित्व, त्यानंतर 58 राज्याची कार्य केंद्राकडे सोपवण्याचा अधिकार. आणि आता बघा, ह्या पॉलिटीमधला हा शेवटचा प्रश्न आहे आणि तो पुन्हा DPSP वरती विचारला आहे. म्हणजे आयोगाने फक्त हे 4-5 टॉपिकच हायलाईट केले आणि त्याच्यावरच प्रश्न विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हा 65 नंबरचा प्रश्न, खालील कोणते तत्व राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही म्हटलंय. हा शब्द जर तुम्ही नाही वाचला असता की DPSP मध्ये खालीलपैकी कोणत्या पर्यायातलं तत्व येत नाही, तर बघा काय, सर्वांसाठी रोजगार नक्कीच येत आहे की 42-40 मध्ये जे आहे किंवा 39 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला दिसून येतात. स्त्री पुरुषांना समान कामाचा वेतन माहिती आहे आपल्याला, 39D मध्ये हे पर्याय असल्याचं दिसून येतं. त्यानंतर बघा, शांततेने शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, हे कुठं आहे, तर कलम 19 मध्ये बघा, हे मूलभूत हक्कामध्ये येतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आणि कामगारांसाठी योग्य वेतन, आपल्याला 43 कलममध्ये हे असल्याचं दिसून येतं. तर अशा प्रकारे बघा, DPSP मधलं 3 आणि हे मूलभूत हक्काचं एक विचारलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचं हे उत्तर आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, संभाव्य उत्तरं आपण दिलेले आहेत. हिस्ट्री आणि पॉलिटी ह्या 25 प्रश्नांपैकी तुम्हाला नक्कीच, जर तुमचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास असेल, तुम्ही लेक्चर वगैरे पाहिले असतील, केलं असेल, तर तुम्हाला इथं एक 22 प्रश्न बरोबर येण्याची खूप संधी आहे. आपण 3 प्रश्न पण लॉजिकली आले असते बरोबर, पण जर तुमचं तेवढं तुम्ही जर ते मारले असतील आणि ते आले नसतील तर ते आपण समजू शकतो. पण 22 प्रश्न हे येणं आणि हे दोन्ही विषय ह्या आयोगाने इजी कॅटेगरीमध्ये विचारले होते. तर बघा, आपण हे पाहिलेलं आहे आणि ह्याच्यावर तर जे प्रिडिक्शन आपण केलं होतं त्याच संबंधित प्रश्न आलेलं आपल्याला दिसून येतं.